नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनाबाहेर मराठा बांधवांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला। ठाणे महानगरपालिका सामाजिक विकास विभागातर्फे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील कळवा खारीगाव या ठिकाणी ताई घे भरारी महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य म्हणून धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत पात्र महिलांकरिता घरघंटी आणि शिलाई मशीन यंत्रसामग्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण खारेगाव नाका कळवा या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला। त्या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते। या खारेगाव मध्ये आपण हा कार्यक्रम आज घेतोय। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे जेव्हापासून या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून दिवस रात्र जे आहे हे लोकांसाठी काम करण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी शिंदे साहेब त्या ठिकाणी करत आहेत। आपण पाहत असाल की शिंदे साहेब जे आहे दिवसाचे 18 तास 20 तास जे आहे ते त्या ठिकाणी काम जे आहे शिंदे साहेब या ठिकाणी करतात। या महाराष्ट्र राज्याला पहिला असा मुख्यमंत्री मिळाला की तो इतके तास जे आहे ते लोकांसाठी आपल्या गोरगरीब लोकांसाठी जो आहे तो त्या ठिकाणी काम करतो। सकाळी 7 वाजता त्या ठिकाणी मुंबईची स्वच्छता अभियान असेल, त्या ठिकाणी रस्ते क्लिनिंग असेल, त्या ठिकाणी देखील शिंदे साहेब आपल्याला दिसतात। दुपारी आपल्याला शिंदे साहेब ठाण्याला दिसतात, परत संध्याकाळी आपल्याला कुठेतरी संभाजीनगरला दिसतात, रात्री आपल्याला यवतमाळला दिसतात, परत पुन्हा जे आहे सकाळी आपल्याला मुंबईमध्ये 7 वाजता परत शिंदे साहेब त्या ठिकाणी दिसतात। लोकांना असं वाटतं की हा माणूस झोपतो की नाही, त्याच्यावरती आता खूप लोक जे रिसर्च करतायत की शिंदे साहेब न दमता न थकता गेले 1.5-2 वर्ष जे आहे या महाराष्ट्राचं नेतृत्व या ठिकाणी करतायत। म्हणून एवढ्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या शिंदे साहेब लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झाले। आज तर आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा ऐतिहासिक दिवस आहे। आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देखील जे आहे हे या ठिकाणी शिंदे साहेबांनी जे शपथ शिवरायांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शपथ जी आहे ती शिंदे साहेबांनी घेतली, ती शपथ जी आहे ही पूर्ण करण्याचं काम देखील जे आहे ते शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं। म्हणून आज 10% जे आहे हे आरक्षण मराठा समाजाला जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मोठे मोठे मराठ्यांचे आंदोलन झाली, मोर्चे निघाले, पण खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिंदे साहेबांनी केलं। आज बघा शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं। आज महिला मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम देखील या सरकारने केलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा असतील, हे दिवस रात्र जे आहे ते त्या ठिकाणी सगळे तिघं मिळून जे आहे हे त्या ठिकाणी काम करतात। आज वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या लोकांसाठी आणतायत। महिला आज या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत। महिलांना एसटीचा आणि बसचा प्रवास जो आहे हा अर्ध्या किमतीमध्ये केला। करता की नाही तुम्ही लोक प्रवास बसनी? अगोदर 100 रुपये भरायला लागायचे, म्हणजे अंदाजे आता 50 रुपयामध्ये प्रवास जो आहे तो महिलांचा त्या ठिकाणी होतो। ज्येष्ठ नागरिकांना जे आहे 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत जो आहे तो प्रवास जो आहे तो या ठिकाणी केला। आपण आता एक नवीन योजना या ठिकाणी आली, नारी शक्ती अभियान। या नारी शक्ती अभियानाच्या माध्यमाने जे आहे त्या ठिकाणी बचत गट जे आहेत त्या बचत गटांना देखील खेळतं भांडवल देण्याचं काम देखील हे सरकार या ठिकाणी करणार आहे, जेणेकरून बचत गटांना, त्या बचत गटातील महिलांना आपल्या पायावरती उभं राहण्याची ताकद देखील देण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे। आणि आज त्याचाच भाग आज या ठिकाणी आपण शिलाई मशीन असेल किंवा ही घरघंटी असेल, आपण घरात राहून जे आहे हे वेगवेगळे उद्योगधंदे जे आहेत ते या ठिकाणी या योजनेच्या माध्यमाने या ठिकाणी आपण करू शकतो।
कारण की महिलांना जे आहे आपल्या पायावरती उभं करण्याचं काम देखील या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रो सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. या रो सेवेचा शुभारंभ भाईंदर जेट्टी येथे खासदार राजन विचारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जंगम, अजित गंडोली, शेखर पाटील, जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उपजिल्हा संघटक प्राची पाटील, शहर संघटक तेजस्वी पाटील, जिल्हा सचिव राजेश सिंह, शहर प्रमुख जितेंद्र पाठक, प्रशांत सावंत, उप शहर प्रमुख विनायक नलावडे, अशोक मोरे, आस्तिक म्हात्रे, नगरसेवक, उप महापौर प्रवीण पाटील, थांबाचे माजी नगरसेवक संजय दळवी, शाखा प्रमुख संतोष पोतदार, संदीप पाटील, संदीप तांबे, नरेंद्र उपरकर, उपशाखा प्रमुख उमेश आंबेरकर, उपशहर संघटक अस्मिता पाटील तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जन्मापासून मी ठाणेकर. जुनं ठाणं झपाट्याने बदललं, त्याचं ठाणे महानगर झालं. ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत. ते आपली कला पेश करत असतात. ठाण्याच्या दर्दी रसिक नागरिक प्रेक्षकांकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो. मलाही माझ्या नखशिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबरोबर झालेल्या नवीन ओळखीमधनं आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ती रसिकांनी भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी दाद दिली. ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.